सरळ सांगते की पाचोऱ्यामध्ये सुनीता पाटील ज्या आहेत त्या आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी आहेत आणि आघाडीवरती आहेत। यासोबतच धनंजय मुंडे यांची बहीण आहे उर्मिला केंद्रे, गंगाखेडमध्ये त्या आघाडीवरती आहेत। यासोबतच सिन्नरमध्ये हेमंत वाझे जे आहेत म्हणजे राजाभाऊ वाझे जे नाशिकचे खासदार आहेत त्यांचे काका पिछाडीवरती आहेत। यासोबतच अंबेजोगाईमध्ये नमिता मुंदडा ज्या आमदार आहेत तर त्यांचे सासरे नंदकुमार मुंदडा हे अपक्ष उभे आहेत। यासोबतच बुलढाण्यामध्ये आमदार संजय गायकवाड शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत, त्यांच्या पत्नी पूजा गायकवाड या आघाडीवरती आहेत। यासोबतच यवतमाळमध्ये इंद्रनील नाईक जे मंत्री आहेत त्यांच्या पत्नी मोहिनी नाईक या सुद्धा आघाडीवरती आहेत। सिल्लोडमध्ये समीर सत्तार आहेत, अब्दुल सत्तार यांचा मुलगा आहे, आघाडीवरती आहेत। हिंगोलीमध्ये संतोष बांगर जे आमदार आहेत शिंदेच्या शिवसेनेचे त्यांच्या भावजय असलेल्या रेखा बांगर या सुद्धा आघाडीवरती आहेत। संगमनेरमध्ये आमदार अमोल खताळ यांच्या भावजय सुवर्णा खताळ या पिछाडीवरती आहे, तर तिथेच आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे या आघाडीवरती आहेत। यासोबतच भुसावळमध्ये आमदार संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे ज्या आहेत त्या आताच्या घडीला आघाडीवरती आहेत। एकूणच ही सगळी निवडणूक जी आहे ती अनेकांनी स्वतःच्या जवळच्या नातेवाईकांना प्राधान्य देऊन उभं केलेलं स्पष्ट दिसतंय आणि त्यामुळे कार्यकर्ते जरी म्हटले तरी कार्यकर्त्यांना हा सेकंड प्रेफरन्स स्पष्ट दिसून येतोय। बरोबर। आता नाशिक जिल्ह्याच्या 11 नगर परिषदांचे जे काय